जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा राष्ट्रवादी भवनामध्ये सत्कार करण्यात आला। याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप, आमदार वैभव पिचड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, दादा कळमकर, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, पांडुरंग रायकर, विठ्ठल लंगे, मंजुषा गुंड, निर्मला मालपाणी, ॲडव्होकेट शारदा लगड आदी हजर होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे निरीक्षक दिलीप वळसे पाटील म्हणाले की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये वाटण्यासाठी भाजपचे नेते कार्यकर्त्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसे पोहोचले। हा पैसा आला कोठून हा संशोधनाचा विषय ठरतो। त्यामुळे भाजपाकडून लोकशाही मोडून हुकुमशाही आणली जात आहे। नाशिकमधील एका उमेदवाराच्या घरामध्ये 7 मतदार असताना त्याला 0 मते कशी पडतात, हा काही भानामतीचा प्रकार आहे का, याची चौकशी निवडणूक आयोगानं करावी। पांगरमल येथील विषारी दारूने 12 जणांचा बळी घेतला, त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही। जिल्ह्यामधील जनतेने मात्र भाजपाला जागा दाखवून दिली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जुन्या खोडी सोडून एकत्र यावं आणि पक्षबांधणी करावी असा सल्लाही वळसे यांनी याप्रसंगी दिला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गटनोंदणी प्रक्रिया पुढील 2 दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल। नवनिर्वाचित सदस्यांना प्रशासकीय कामांची आणि शिष्टाचारासंदर्भात माहिती मिळावी म्हणून महिन्यातून एकदा जिल्हा परिषद सदस्यांना आणि 2-3 महिन्यामधून एका पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण देणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। ही भूमिका राज्य स्तरावर मांडलेली आहे। उद्याचे 4 तारखेला पक्षाची जी राज्यात बैठक होईल त्या बैठकीमध्ये अधिक स्पष्ट मार्गदर्शन घेऊन आम्ही त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये करायचा प्रयत्न करतो। अध्यक्षपदावर दावा करणार तारखेला आम्हाला जे मार्गदर्शन होईल त्या मार्गदर्शनाप्रमाणे मग आता काय सूत्र ठरतंय, शेवटी काँग्रेस आणि काँग्रेस या 2 पक्षामध्ये राज्य स्तरावर सुरू असेल चर्चेची मला माहिती नाही। ही चर्चा झाल्याच्या नंतर पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही कृती करू। खरं तर या गोष्टींच्यासाठी पुराव्याची काही गरज आहे असं काही मला काही वाटत नाही। कारण अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला जर तुम्ही विचारलं तरी सुद्धा यावेळची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आणि हे अतिशय विजिबल आहे, सहज डोळ्याला दिसणार आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर केला गेला निवडणुकीमध्ये। त्यामुळं या देशाच्या लोकशाहीचा सुद्धा भविष्य काळामध्ये अडचण निर्माण होईल। कारण सामान्य माणूस या भविष्य काळात निवडणूक लढू शकेल की नाही लढू शकेल अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहायला मिळाली। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर।